सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याचा कोणालाही आता पत्ता नाहीये। हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे। जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत IT कंपनी असेल, कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत। तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे। सोलापुर हवाई अड्डे का 65 करोड़ रुपए की लागत से विकास हुआ है, जो प्रतिवर्ष 4,10,000 यात्रियों के आवागमन की सुविधा प्रदान करेगा। इससे पर्यटकों, व्यापारियों और निवेशकों के लिए यहां आना अधिक सुलभ हो जाएगा। आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा सोलापुर एयरपोर्ट का उद्घाटन किया जा रहा है। सोलापूरमध्ये मला अतिशय आनंद आहे की सोलापूरच्या नवीन एअरपोर्टचं देखील उद्घाटन होत आहे। खरं म्हणजे माननीय मोदीजींनी या देशाच्या एव्हिएशन सेक्टरमध्ये जे परिवर्तन करून दाखवलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं परिवर्तन आहे। आणि सोलापूरच्या त्या एअरपोर्टमध्ये काय काय अडचणी होत्या या खरं म्हणजे दादांनी सांगितल्या। आपल्याला कोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्या अडचणी आपण दूर केल्या। सोलापूरकरांना त्यांचं एअरपोर्ट मिळतंय आणि भारताचे नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं आहे की नुसतं एअरपोर्ट नाही तर लवकरच सोलापूरला विमान सेवा देखील सुरू होणार आहे। ती विमान सेवा सुरू करण्याची व्यवस्था देखील झालेली आहे। कारण काल जसं उद्घाटनाचं या ठिकाणी घोषणा झाली तसे काही लोकांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की उद्घाटन तर करताय पण विमान येणार कधी? काळजी करू नका, विमानतळही केलाय, विमानही येणार आहे, विमान सेवाही त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सोलापूरची कनेक्टिव्हिटी हळूहळू संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम हे आपण करतोय।